न्याय व्यवस्थेला हादरवणाऱ्या कोर्टाच्या बोगस निकालाचा साम टीव्हीनं पर्दाफाश केल्यानंतर या बातमीचे विधानसभेमध्ये तीव्र पडसाद उमटले. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी साम टीव्हीनं उघडकीस आणलेल्या बातमीचा विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. खोटा निकाल तयार करण्याची हिंमतच कशी होते असा सवाल त्यांनी यावेळेस विधानसभेमध्ये विचारला. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश सरकारला दिले. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. न्यायालयाचं डुप्लिकेट ऑर्डर काढून कुठला आरोपी आपल्याला वाचवू शकतो असं कधी विचारही आपण आणू शकत नाही. अध्यक्ष म्हणत एवढी हिंमत कशी वाढली? आखरी या राज्यात चाललं काय? आम्हाला उत्तर पाहिजे. अध्यक्ष म्हणत आम्ही फार संभ्रमात आहोत. शासनाची याची सखोल चौकशी करावी आणि जर का दिलेली माहिती सत्य निघाली तर संबंधित व्यक्तीवरती फौजदारी गुन्हा घेण्यात यावा. आता दोषींवर खरंच कठोर कारवाई होणार का याकडेही राज्याचं लक्ष लागलंय.